नमस्कार शेतकरी बांधवांनो, जे टोमॅटो पीक आहे त्या टोमॅटोच्या पिकांची जी पानाची परिस्थिती खालची तुम्ही पाहता ही कशा कारणास्तव झाली असेल किंवा जो हा करपाचा प्रादुर्भाव हा कसा असेल, काय असेल नेमकी. तर एक मित्रांनो सांगू इच्छितो की ही सुरुवातीची पानं आहेत आणि सुरुवातीच्या पानांवरती नागळ्याचा प्रादुर्भाव असेल, करपा रोगाचा प्रादुर्भाव असेल, डावणीचा प्रादुर्भाव असेल. तर ह्या डावणीमुळे जी पानं आहेत ती ॲक्च्युली पिवळी पडली जातात आणि नंतर ना ती स्प्रेच्या माध्यमातून जो असणारा डावणी रोग असेल किंवा भुरी रोग असेल किंवा करपा रोग असेल आहे त्या ठिकाणी तो जाळला जातो, स्टॉप केला जातो. आता ही जी तुम्ही जी पानं बघताय ही पानं ॲक्च्युली तो करपा जो आहे किंवा जो डावणीचे जे स्पॉट असेल ते पूर्णपणे जाळलेले आहेत, म्हणजे स्टॉप झालेला आहे. नागाळे सुद्धा मेल्यानंतर त्या ठिकाणी काळी पडते, म्हणजे तो नागाळीचा जो प्रादुर्भाव हा पूर्णपणे स्टॉप झालेला आहे. तर हे आपल्याला समजून घ्यायचं आहे की जी खालची पानं आहे आपल्याला त्यांची किंमत नाही आहे, आपल्याला त्याचा फायदा पण नाही. आपल्याला मेन फायदा जो आहे तो खोडापासून जे वर असणारे जी पानं आहे, जी फुलं आहे त्यांचा आपल्याला जास्त प्रमाणात फायदा आहे. खालच्या पानांचा विचार करायचा नाही. पण जी खालची पानं जी खराब झाली ती तुम्ही एकदा काढून फेकून देऊ शकता किंवा अशी जरी ठेवली तरी चालणार आहे. पण शक्यतो जो करपा आहे हा स्टॉप झाला ह्या ठिकाणी ओळखण्यासाठी किंवा जी पानं काळी पडतात फवारण्यानं जी जळून जातात, काळी पडतात, याचा अर्थ समजायचा आहे की ही परिपूर्णपणे जी फवारणी केली होती त्याचा आपल्याला सुंदर आणि चांगला रिझल्ट मिळाला, त्याचे रिझल्ट फायदेशीर मिळाले, त्याच्यामुळे हा करपा या ठिकाणी तो स्टॉप झाला हे आपण या ठिकाणी अंदाज लावू शकतो. तर ह्या याच्यामध्ये आपल्याला ते प्लॅनिंग करून घ्यायचे. त्यामुळे ते आपल्याला निश्चितच करपा रोगाचा असेल, भुरी असेल, डावणी असेल त्याचा स्टॉप झाला हे समजू शकतो. धन्यवाद.